मित्रांनो, आज आपण जो 12 वर्षाचा ताबा आहे त्याच्यावरच हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की कालच मी एक जमीन मोजणीसाठी गेलेलो आणि त्या जमीन मोजणीला गेल्यानंतर जो ताबा करणारा होता त्याने सुद्धा प्रश्न केलेले मला आणि जो जमीन मालक होता त्याने सुद्धा मला प्रश्न केलेले. तर त्याच्यावर मी दोघांना जे काही कायदेशीर सल्ला आहे तो मी दिलेला आणि सरकारी मोजणी पण त्यांची झाली. पण त्याच्यात भरपूर कायदे आणि त्रुटी आहेत. ते आज आपण समजून घेणार आहे, की जर एखादा व्यक्ती 12 वर्षापासून पर्यंत ताबा ठेवत असेल मालकी जमिनीवर, तर त्याला ती जमीन कशा प्रकारे नावा करता येते किंवा जर 12 वर्षापासून आपल्या जमिनीवर एखाद्याने जर ताबा ठेवला असेल तर त्याला तिथून कशा प्रकारे आपण हटवू शकतो ह्याचाच हा व्हिडिओ आज मी बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि तुमचा जर असा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला मदत करू शकतो. तर जमिनीवर जर 12 वर्ष ताबा असेल पण मालकी असल्याचा पुरावा नाही, बरोबर आहे, तर जमीन मिळवता येईल का हा नियम आज आपण बघणार आहेत आणि नियम आणि कायदे काय आहेत. एखाद्या जमिनीवर जर 12 वर्षापेक्षा जास्त काळ सलग आणि उघडपणे ताबा असेल तर त्या व्यक्तीला त्या जमिनीवर मालकी हक्क मिळू शकतो का, याबाबत अनेकांना मनात म्हणजे प्रश्न निर्माण होतात. कायद्यानुसार ही गोष्ट विशिष्ट परिस्थितीत असते, असे शक्य असते, तर त्यासाठी ठराविक अटी पूर्ण करणे आवश्यक असतात. आता अटी काय आहेत, नियम काय आहेत ते पण आपण पहिले बघणार आहे. तर भारतात जमीन ताबा आणि मालकी हक्काशी संबंधित काही महत्वाचे कायदे आहेत. यामध्ये स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 आणि लिमिटेशन ऍक्ट 1963 याचा समावेश होतो. या कायद्यानुसार जमीन किंवा मालमत्तेवर प्रत्यक्ष ताबा असल्याचा व्यक्तीला काही पुरावे कायदेशीर म्हणजे संरक्षण दिले जाते. पुरावे तिथे द्यावी लागतात. तर ताब्यात जे पहिली ऍक्ट आहे ताब्याला कायद्याचे संरक्षण कशा प्रकारे आहे, तर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 मध्ये कलम 5 आणि 6 नुसार एखाद्या व्यक्तीला जर मालमत्तेवर प्रत्यक्ष ताबा असेल तर त्याला कायद्याच्या संरक्षण मिळते. तर त्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे मालमत्तेतून बाहेर काढले गेले तर त्या न्यायालयात जाऊन पुन्हा ताबा मिळवू शकतो. म्हणजे एखाद्या जमिनीवर जर एखाद्याने ताबा ठेवलेला आहे 12 वर्ष असू द्या किंवा 15 वर्ष असू द्या आणि जर त्याला धमकावून असा किंवा बळाचा वापर करून सुद्धा जर त्याने मूळ मालकाने जर त्याला पुन्हा बाहेर काढून टाकले तर जो ताबा करणार आहे तो न्यायालयात जाऊ शकतो आणि पुन्हा ताबा तिथे मिळवू शकतो. आता ताबा म्हणजे काय, मालकीचे म्हणजे प्राथमिक जो व्याख्या आहे. तर ताबा कशा प्रकारे असतो, तर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1972च्या कलम 110 नुसार एखाद्या व्यक्तीकडे जमीन किंवा मालमत्तेचा ताबा असेल तर तोच त्या मालमत्तेचा मालक असल्याचे प्राथमिक अनुदान म्हणजे धरलं जातं. म्हणजे ज्याचा ताबा तोच तिथे मालक. हे तर हा तर कायद्या पूर्वीपासून आलेला आहे, पण मालक फक्त तो कसण्यापुरती असतो, तर त्याच्या ताब्यात जमीन असते, बरोबर आहे. मात्र जर दुसरी व्यक्ती कागदपत्राद्वारे मालकी सिद्ध करू शकली तर ते अनुदान बदलू शकते. कारण की कागदपत्रे त्याच्या नावाने नसतात. म्हणजे जी व्यक्ती ताबा करून बसलेली आहे त्याच्या नावाने कागदपत्रे कोणतीच नसतात. 7/12 उतारा हा मेन मालकाच्या नावाने निघत असतो. पीक पाणी मेन मालक भरत असतो. फक्त ताबा हा अतिरिक्त व्यक्ती एखादा असेल तर तो तिथे ताबा घेऊन बसलेला असतो. तर असं नसतं की एखाद्या जमिनीवर आपण ताबा धरून ठेवले तर ती जमीन आपलीच आहे आणि पूर्वीपर्यंत म्हणजे पुढे पण आपल्याला ती जमीन आपल्याच हातात राहील किंवा आपणच ती कसत राहील ह्याची काहीच गॅरंटी नसते. कारण की जो मेन मालक आहे तर जर त्याला कायद्याचं ज्ञान असलं आणि जर कायद्यानुसार तो जर जाऊ शकत असेल तर तो ताबा आहे तो सुद्धा जो अतिक्रमण करणार आहे त्याच्या हातातून जाऊ शकतो आणि मेन मालक आहे त्याच्या नावाने ताब्यात ती जमीन येऊ शकते. तर म्हणजे अशा प्रकारे जे अनुमान आहे ते बदलू शकते. जर एखादी व्यक्ती तिथे ताबा करून ठेवलेली आहे आणि ताबा असून आणि त्या मालमत्तेवर मालक असल्याचा प्राथमिक त्याचं अनुदान म्हणजे प्राथमिक व्याख्या त्याच्या बाजूने जाते की पहिला मालक तो ठरू शकतो. मात्र पण जो मेन मालक आहे तो कागदपत्राद्वारे जर त्याने सिद्ध केलं तर ते जे अनुमान आहे ते बदलू शकते. आता 12 वर्षाचा नियम काय सांगतो, जी आपले लिमिटेशन ऍक्ट 1963चा जो कायदा आहे तर तो काय सांगतो, म्हणजे त्या प्रकारे जर आपल्याला जायचं असेल तर कशा प्रकारे करू शकतात. तर अंतर्गत प्रतिकूल ताबा म्हणजे ऍडव्हान्स पोझेशन ही संकल्पना आहे. या नियमानुसार एखादी व्यक्ती जर एखाद्या जमिनीवर 12 वर्ष सतत म्हणजेच उघडपणे आणि कोणत्याही अडथळाशिवाय, म्हणजेच अडथळा त्याला कधीच काहीच कोणी दिलेला नाहीये, मेन मालकाने सुद्धा त्याला कधी नोटिसा दिलेल्या नाही, कोर्टाची नोटीस नाही, त्याच्यावर कोणताही केस नाही, तर अडथळ्याशिवाय ताब्यात असेल आणि मूळ मालकाने त्या काळात कोणताही कायदेशीर कारवाई केली नसेल तर ती व्यक्ती न्यायालयात मालकी हक्कासाठी दावा दाखल करू शकते. म्हणजे त्याला मालकी हक्कासाठी तो जाऊ शकतो लिमिटेशन ऍक्ट 1963 नुसार. म्हणजेच मी जे समजवलं ते काल ह्याच प्रकारे समजवलं, म्हणजे दोन्ही पार्टीला मी समजवलं. म्हणूनच हा आज मी व्हिडिओ बनवत आहे. का की अशा पहिला केस आला की तिथे ताबा करणारे पण हजर होते आणि मेन मालक सुद्धा हजर होते. तर मी त्यांना दोघांना समजवलं की अशा प्रकारे तुम्ही एकमेकांशी हे करू शकतात आणि कोणत्या कायद्याने तुम्हाला जावं लागेल ते पण तिथे मी समजवलेलं आहे. आता जो मी लिमिटेशन ऍक्ट सांगितला बरोबर 1963चा प्रतिकूल ताबा, तर त्या प्रतिकूल ताब्यासाठी आवश्यक अटी सुद्धा आहेत. म्हणजे त्या अटी कोणत्या आहेत, तर ताबा सलग आणि दीर्घकाळ असावा. म्हणजे ताबा जो तुम्ही ठेवलेला आहे
तो अखंड असावा, म्हणजे कधीच तुम्ही तिथे ताबा सोडलेला नसावा आणि अखंड ताब्याचा तुमच्याजवळ पुरावे सुद्धा असावे. ताबा म्हणजे अखंड असल्यामुळे ताबा उघडपणे आणि स्पष्टपणे असावा, म्हणजे असं पण नाही की लपून छपून तुम्ही फक्त ताबा ठेवलाय तिथे काही करतच नाही, फक्त ताबा करून ठेवलेला आहे, तिथे कोणतीच शेती करत नाही, झाडं लावलेली नाहीये, घर बांधलेलं नाहीये, काहीच केलेलं नाहीये, तर ही पण अट तुम्हाला लागू होत नाही. आणि तो मूळ मालकांच्या परवानगीशिवाय असावा, म्हणजे त्यांची परवानगी न घेता तुम्ही ताबा ठेवलेला असावा. म्हणजे असं नाही की मूळ मालकाने परवानगी दिली, आता मी एखादा मूळ मालक आहे त्याच्याजवळ मी परवानगी घेतली की मला ही तुमची जी जमीन आहे ती कसण्यासाठी पाहिजे आणि मी कसत राहिलो आणि 12 वर्ष निघून गेली, तर मी असं नाही सांगू शकत की मी आता 12 वर्षापासून ही जमीन कसतोय, तर आता मला लिमिटेशन ऍक्ट 1963 जो ऍडव्हान्स पोझिशन आहे त्यानुसार मला दावा दाखल करायचा आहे, कारण की त्याने तिथे परवानगी दिलेली आहे. त्यासाठी आपण लिमिटेशन ऍक्ट नुसार जाऊ शकत नाही, म्हणजेच बिना परवानगी शिवाय असावा. त्या काळात मूळ मालकाने कोणताही कायदेशीर दावा केलेला नसावा, म्हणजे जर तुमच्यावर एखाद्या 12 वर्षामध्ये त्या मूळ मालकाने जर दावा केला असेल किंवा कोणत्याही न्यायालयात प्रकरण असो, केस असो, म्हणजे FIR असो, तर तिथे तुमचं लिमिटेशन ऍक्ट 1963 ऍडव्हान्स पोझिशन ही लागू होत नाही. आणि हा जो नियम आहे तो मी सगळ्यांना पहिले समजवतो की हा 12 वर्षाचा नियम जो आतापर्यंत मी समजवला हा सरकारी जमिनीवर लागू पडत नाही, कारण की सरकारी जमिनीचे नियम हे वेगळे आहेत. प्रतिकूल जो ताबा आहे तो फक्त 12 वर्षासाठी असलेला हा फक्त मालकी जमिनीवर लागू पडतो, सरकारी जमिनीवर हा नियम लागू होत नाही. सरकारी जमीन अतिक्रमण करून मालकी हक्क मिळवता येत नाही आणि त्याचा पण कायदा आहे, लिमिटेशन ऍक्ट 1963 नुसार त्याचा कायदा आहे तो 30 वर्षाचा आहे, कारण सरकारी जमीन ही सार्वजनिक मालमत्ता मानली जाते, त्यामुळे अशा जमिनीवर प्रतिकूल ताब्याचा नियम लागू होत नाही. आता मी मेन टॉपिक आहे तो तुम्हाला समजावतो की जर एखादा ताबा करणार आहे तर त्याला कोणकोणते डॉक्युमेंट जमा करावे लागतात आणि 12 वर्षाचा जो कालावधी त्याने ताबा ठेवलेला आहे ते कशावरून सिद्ध होतं ते पण मी तुम्हाला समजावतो. आता जमिनीची मालकीसाठी केवळ ताबा पुरेसा नसतो, म्हणजे फक्त तुम्ही ताबा ठेवला तर तिथे अनुमान केलं जातं की फर्स्ट ओनर तुम्ही झाले, पण असं नसतं. समोरच्या व्यक्तीजवळ पुरावे आहेत, तो कागदपत्रे जर दाखवली तर तो मेन मालक आहे, म्हणजे मूळ मालक तो आहे. तर त्यासाठी मालकी सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे, नोंदी आणि विशेष सातबारा उतार्यावर नाव असणे अत्यंत महत्वाचे असते आणि जो सातबारा मालक असतो त्याचीच ती जमीन पकडली जाते. पण जर 12 वर्षापासून तुम्ही ताबा ठेवलेला आहे तर ते तुम्ही कसं सिद्ध करणार, तर मेन म्हणजे पीक पाणी आहे. जर तुम्ही 12 वर्षापासून ती जमीन कसत आहे तर तिथे तुम्ही पीक पाणी 12 वर्ष अगोदर लावलेली असायला पाहिजे, किंवा त्या जमिनीवर जर तुम्ही घर बांधलं असेल तर त्या जमिनीची घरपट्टी असली पाहिजे, त्या सर्वे नंबर जो सातबारा आहे तो नमूद केलेली घरपट्टी असली पाहिजे. असं नाही गावात कुठेही घर आहे आणि ती घरपट्टी तुम्ही देतील असं नाही चालणार. त्याच्यानंतर कोणतीही बिलं असतील, खताची बिलं असतील, ट्रॅक्टरची बिलं असतील, जेसीपीची बिलं असतील, म्हणजे कायदेशीर पुरावा लागेल त्या सातबाऱ्याची नोंद असलेला कोणताही 12 वर्ष जुना. असं नाहीये की आता तुम्ही पुरावा लावला आणि 1963 जे लिमिटेशन ऍक्ट आहे त्यानुसार तुम्ही जाऊन दावा दाखल करतील, तसं चालणार नाही. 12 वर्ष जुना तुम्हाला पुरावा द्यावा लागेल, तेव्हाच कोर्टाला समजेल की तुमचा हा ताबा आहे तो 12 वर्ष जुना आहे, तरच तुमच्या बाजूने निर्णय लागू शकतो किंवा तुमची नावाने ती जमीन होऊ शकते. म्हणजे ती डायरेक्टली होणार नाही, त्याच्यासाठी पण पुढची प्रोसेस आहे. तुम्हाला कुल कायद्यानुसार जावं लागणार आहे, ऍडव्हान्स पोझिशन तेच कुल कायदा झाला आणि त्याच्यानंतर 32 नुसार 32 चं प्रमाणपत्र तयार करावं लागणार आहे. तहसीलदारकडे जाऊन तुम्हाला ती जमीन खरेदी करावी लागेल, तेव्हा जाऊन ती तुम्ही मूळ मालक तिथे बनणार आहेत. असं नाहीये की तुम्ही कोर्टात गेले लिमिटेशन ऍक्ट नुसार 1963 आणि डायरेक्टली तुम्ही मूळ मालक बनून जाणार आहे. त्यासाठी पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला जावं लागेल, जर हे सगळे पुरावे तुमच्याजवळ असतील तर. अन्यथा तुम्ही जर फक्त जमीन ताब्यात ठेवलेली आहे तर कधीच तुमच्या ती नावाने जमीन होणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला तिथे पुरावे 100% जमा करावेच लागतात. असं डायरेक्टली कोणाच्या जमीन आपल्या नावाने कधीच करू शकत नाही. म्हणजे ही माहिती होती, कारण की काल जे माझ्या जोडीला प्रश्न झाले तेच मी आज तुमच्या समोर मांडले आणि काय कायदे आहेत आणि कशा प्रकारे स्टेप आहेत हेच मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा आणि व्हिडिओला तुमचे काही अजून कॉमेंट म्हणजे प्रश्न असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा, नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू किंवा त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात मेन गोष्ट, जर नवीन चॅनलवर कोणी व्हिजिट केलं असेल, हा पहिलाच व्हिडिओ तुम्ही बघत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. 500च्या वरती आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ या जमिनीच्या कायद्याचे ज्ञान देणारे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. नक्कीच चॅनलवर जा, तिथे तुम्हाला जे कायद्यावर व्हिडिओ पाहिजे ते सगळे मी तिथे दिलेले आहेत, तर नक्कीच तुम्हाला तिथून सुद्धा मदत होऊ शकते. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन कोणी चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.